जलगांव शहर के आरआर विद्यालय में आज एक बेहद दुखद घटना सामने आई है। दोपहर करीब 3:30 बजे 9वीं कक्षा का एक छात्र कल्पेश वाल्मीक इंगड़े उम्र 15 निवासी कासमवाड़ी स्कूल में खेलते समय अचानक जमीन पर गिरा, जिससे उसकी मौत हो गई। मिली जानकारी के अनुसार कल्पेश अपने माता पिता, बहन और छोटे भाई के साथ रहता था। आज शुक्रवार 11 जुलाई को रोज की तरह सुबह स्कूल गया था। दोपहर 3 बजे स्कूल में खाने की छुट्टी हुई थी और इसी दौरान वो अपने दोस्तों के साथ खेल रहा था। स्कूल के शिक्षकों ने बताया कि खेलते खेलते वो अचानक जमीन पर गिर गया। शिक्षकों ने तुरंत उसे उठाया और पास के एक निजी अस्पताल में भर्ती कराया। हालांकि डॉक्टरों ने जांच के बाद उसे मृत घोषित कर दिया। अस्पताल में कल्पेश के माता पिता और भाई के पहुंचने पर उन्होंने जोर जोर से रोना शुरू कर दिया। इस बीच कल्पेश के माता पिता ने आशंका व्यक्त की है कि उसे अन्य छात्रों द्वारा पीटा गया हो सकता है। उन्होंने बताया है कि सुबह जब वो स्कूल गया था तब वो बिल्कुल ठीक था और 2 दिन पहले भी उसका किसी के साथ झगड़ा हुआ था। परिजनों ने मांग की है कि स्कूल के सीसीटीवी फुटेज की जांच की जाए, मामले की गहराई तक पहुंचा जाए और दोषियों को गिरफ्तार कर उन पर कार्रवाई की जाए। उन्होंने ये भी कहा है कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होंगी वे कल्पेश का शव नहीं लेंगे। कल्पेश के परिवार में उसकी मां, पिता, एक भाई और एक बहन है। ये घटना पूरे स्कूल और इलाके में शौक का विषय बन गई है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। नाव कल्पेश इंगड़े आहे, इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे। दुपारच्या वेळेस जिल्हा परिषदचं पथक चौकशीसाठी शाळेत आलं असता चौकशी चालू असताना शिक्षक आमच्याजवळ आले की सदरून एक मुलगा जो आहे तो त्याला म्हणजे चक्कर येऊन पडलेला आहे आणि चक्कर येऊन पडल्यानंतर आम्ही त्वरित तिथे गेलो, त्याला उचललं आणि आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं। तर पालकांचा नेमका आरोप असा आहे की विद्यार्थ्यांचं भांडण झालं आणि त्यातून त्याला मारहाण झाली आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला। काय त्याबद्दल अजून तसं काही सांगू शकत नाही। शाळेमध्ये सीसीटीव्ही मध्ये ही घटना काही झालेली आपण सीसीटीव्ही बघितली। आम्ही डायरेक्टली तो पडल्यानंतर इथे आलेलो असल्यामुळे अजून चेक केले नाही। मुलगा त्याला जे शिक्षक आहेत ते त्याला पायाला थोडंसं वॉर्मअप करत होते। किती वाजता घडली? ही असेल ती 2:45-3 वाजेची घटना। शाळेचं नाव काय? आरआर विद्यालय। सकाळी ना जेवण करून गेला होता, व्यवस्थित गेला होता, काहीच नाही दुखत होतं, काही नाही, रात्री पण काही नाही होतं, सगळं व्यवस्थित होता। आणि सकाळी व्हॅन मध्ये पण गेला ना तो व्यवस्थितच गेला, पूर्ण तयारी करून सर्व व्यवस्थित गेला। आता आमचं एवढं म्हणणं आहे की कसं ते शाळेमध्ये कॅमेरे पूर्ण चेक करायला पाहिजे। पडला हॉटेल मेडिसिनमध्ये आणि तिथून 15 मिनिट आम्ही शाळेत गेलो। सरांनी सांगितलं की त्याला मार्केटला नेलं। मार्केटला आलो, इथं सीझन चालू होता, तिथं गेलेलो आहे। तर आता जसं तुम्हाला सांगितलं आलं की तो पडलेला चक्कर येऊन पडला, पण तुम्हाला कसं काही दिसलं का? त्याचे कपडे भरलेले नाही पडले, नाही, सर्व व्यवस्थित होता, स्ट्रॉंग होता तो। हां, 5ला उठायचा तो सकाळी, त्यांनी काही नाही, मॅडमने फसायला चक्कर येऊन पडला बा तो। तुम्ही या, तुमची काय मागणी आहे आपली? आता मागणी काय आहे? आता रिपोर्ट आला थांबलो, खरंच मारामार झाला शाळेमध्ये, काय माहित पडलं आम्ही नव्हती। आणि कॅमेरे चेक करा। तर इथं लागलेला होता त्याला 2-3 दिवसापूर्वी। काय त्यानं काही सांगितलं नाही, पण तो म्हणे आमच्या मुलांचं झालं म्हणे, मम्मी तर इथं लागलंय म्हणे। आज फक्त त्यांनी आम्हाला फोन केला जसं तो चक्कर येऊन पडला। आमची हीच मागणी आहे की कसं तुम्ही कॅमेरे चेक करा, काय झालंय काय नाही, कोण मारलंय की काय लागलं होतं। पडलं तर लागलेलं कुठेच नाहीये, नावा सांगा वाटतं की हे लोक जर सर लोक सांगताय त्याला चक्कर येऊन पण पडलाय तो, तर त्याला चक्कर गिकर नाहीये। तो जर चक्कर येऊन पडला असता त्याच्या डोक्याला मार लागला असता, त्याच्या हातापाय भरले असते मातीचे, पण त्याचे कपडे भरेलच नाही, काही मारच लागेल नाही। त्याला कोणतरी मारलाय मुलांनी शाळेमध्ये। आम्हाला न्याय पाहिजे फक्त, आणि जे ज्यानं मारलाय ना ते पकडले गेले पाहिजे। आम्हाला न्याय पाहिजे, नाही तर मग आम्ही स्वतः जाऊ आणि त्यांची 12 वाजव तिथे जाऊन। सर शाळेचे लोक फोटो दिलताय का? हा, शिक्षक लोक फोटो, कारण ते दाबणारच नाही, कारण त्यांच्यावर येते ते जबाबदारी। त्यांना काहीतरी करलं पाहिजे ना। त्या मुलाखत आज एक जवान मुलगा मातीमध्ये जातोय, मग त्या लेकरांकरता काही करायचं नाही का त्यांना? शाळेमधून मुलांनाच मारलाय त्याला, त्याच्यासोबतची मुलं जे असतील त्यांनीच मारलाय त्याला।
का हा ते सीसीटीव्ही कॅमेरे आहे ना ते तपासायला लावते मी लोकांनी आता जाऊन त्याच्या वडिलांनी वच्छला सोनवणे तुम्ही आता मृतदेह ताब्यात घेणार आहे का मुलाचा नाही जड लोक जोपर्यंत ते पकडले जाते तोपर्यंत आम्ही इथेच ठेवू